नमस्कार मंडळी. उगाच बत्तीशी दाखवू नको किंवा उगाच दात काढून हसू नको असं तुम्हाला आता कोणीही म्हणणार नाहीये, कारण आता सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, मोरे फॅमिलीच्या मदतीसाठी चक्क स्वर्गातून आलाय देवदूत. चला तर बघूया देवदूताच्या वरदानाची ही गंमत, जी आपल्याला दाखवणार आहेत अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि दादरचा अमोल बालेकर ओंकार राऊत. रसिका, ए रसिका, अगं त्या गावच्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल कुठं बघितलीच आहे का? तुमच्या बापाशी जाऊन विचारा. मग तेवढेच काम धंदे होत काय? काय हाय बोलण्यासारखं आहे? हा इज्जत आहे या घरात मला? वसाडी पडली तिच्या तोंडावरती. कागदपत्र गेलं कुठे सगळे? अरे हे वसाड्या, अरे हे प्रॉपर्टीचं कागदपत्र आहे. त्याच्या होड्या करून तू ह्या पाण्यात सोडले आहे? अरे हा काय, हा काय? देव जेव्हा अक्कल वाटीत होता तेव्हा घसरणी चड्डी काय ढुंगणावर येत होता? आज तू गेलास, तू माझ्या हातात सुटत नाही. थांब, तुला आता मी मारतोय मला. तुझ्या बापाला प्रभे बोल, बापाला. मग त्याला तर बोलतोय ना. वसाड्या, काय चालला? मेला दत्तू काय येडे? काय हो, कशाक सकाळी सकाळी कंदील करतास? त्यातला राखेल काढून तुझी मालोनी पेटव. काय झाला? कंदील नाही, कंदार, कंदार. हे बघ, प्रॉपर्टीचं कागदपत्र. काय झालं त्याचा? तर फाडून त्यानं होड्या बनवलं आणि पाण्यात सोडला नाही. हाय, ती तुमच्या कामाची कागदपत्र होती काय? नाही, तुझी अशी व्हावायची आहे. असं काय करता? असं काय करताय? नाही, हाय तो माझ्याकडे सकाळी इलो, माका बोललो होडी बनवू, घोटीव कागद पाहिजे, पैसे दे म्हणून. मग? मी म्हटलं कशा उगाच खर्च करतं, घरात एवढे कागद बनव होडी, म्हणून त्याने घेतलं. वय काय म्हणून त्यानं घेत आणि तू दिलीस लगेच. हा, काटकसर कर. हा, अशी ज्या भावाची काटकसर करतेस. दिलं असतंच पैसे तर का फुकट गेलं असतं? पैशाच्या बाबतीत काटकसरी, कॉमेडीच्या बाबतीत काटकसरी, थोडं कुठं रोमॅन्टिक व्हावा त्याच्यात पण काटकसरी. देव आहे ना तुझ्या करिअरला काटकसर करील ना, तेव्हा तुला कळेल. नाही नाही, मोरे फॅमिली आहे ना, तोपर्यंत करिअर मध्ये काटकसर होऊचे. वय नाही. हा, तर फसाडे अरे चालू जो का दे गो मैना, चालू जो का दे गो मैना, चालू जो का दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसली समायना, फुगडी नाही आणली. बस झालं, बस झालं, बस झालं. आमिरदा रेडी? ए बघ रे, कोणा नाही तो. मी कशाला बघू? तुमच्या बापाचा नोकर आहे मी. नाही, बापाचा नोकर नाही आहेस, पण माझा पोरगा आहेस ना. जा, दरवाजा उघड. मी नाही जाणार. तुम्हाला हाऊस असेल ना तर तुम्ही जा. अरे हाऊस कसली दार उघडण्यात? आणि दार उघडवलं काय परबीन दिसणार आहे हाऊस वाटायला? तुम्ही परबिनीचाच बोला काय, इथं लाज वाटतं तुमका? हा? लाज वाटते, मग तू उघड दरवाजा. माझा अडला थिएटर हवा तर उघडा. तू नाही उघडीत, मी पण नाही उघडणार. अरे दार उघडा. दार उघडा आहे, मग त्याला कपडे घाल. लय वाजलाय, मला जोरात वाजलाय. काय रे, वाजलाय काय? कपडे घाल बोलतात. अरे दरवाजा उघडा. देवडूड आहे मी, देवडूड. नाही नाही, आम्ही म्हशीचा दूध घेतो, तुमचा दूध मी मरेन आता, मरेन. लयच वाजलाय माहिती. कोणाक सांगू नका. हे हा आपल्यातच ठेवूया, हो. नाही तर आपला विनोद चोरती नाही. नाही, गपरा गपरा, लय मजा येणार आहे. अरे बापरे, ही कॉमेडी आहे मोऱ्यांची. वैभव, हा 2 मिनिटं मिळाली रे एडिटला. बघ कापून टाक पचकन. अरे दार उघडा रे. अरे गाइस कमो दार उघडा. आय एम देव डूड. आय एम कम फ्रॉम द हेवन
to help you out. तू तिकडे हे बाय माझे हय तो इंग्लिश बोल. ए बाबा इंग्लिश बोललास ना तर आमका काय कळणार नाही. आणि तू खरंच काय तर देवदूत वगैरे असशील ना तर मग बंद दरवाजाला आत ये, चमत्कार करून दाखव तर आमचा विश्वास पटतो. अरे यार 5वं स्किट आहे देवडुडाचं तरी ह्यांना चमत्कार पाहिजे यार. मी फेमसच होत नाहीये यार. ठीक आहे दाखवतो चमत्कार. घे बाय माझे. शपथ. हॅलो गाईज देवडूड अरे बापरे शपथ. खरा का अरे देवदूत म्हणजे हा डायरेक्ट आत आला म्हणजे हा देवदूतच आहे. तुम्ही खरंच देवदूत असाल Of course. म्हणजे देवान तुमका पाठवल्या. Of course. नाही पण आम्ही देवाक काय सांगला नव्हता तसा. Yeah, that's the case, my lady. That's the case. Hey, handsome boy, I love you. I love you. कसं आहे आमच्याकडे एक सर्वेम चालतो. म्हणजे कसं जी लोक देवाकडे जे काही मागतात ना त्याचा एक सर्वेम असतो. त्यात आमच्या लक्षात आलं अरे तुमच्या फॅमिलीही काहीही मागितलेलं नाहीये. नाही तशी आम्हाला गरजच पडलेली नाही काय कधी? समजलं Wow. होय ते. गरज पडली नाही. नाही, Wow, अजिबात. this is serious, man. Wow, man. Oh my God. असं नाहीये पण त्यामुळे काय झालंय यार तुमचा जो चार्टम आहे तो ब्लँक राहिलाय ना. नो विशेष हा, नो मनी हा, नो प्रेम हा, नथिंग, ऍब्सोल्युटली नथिंग. एव्हरीथिंग ऑन द चार्ट इज 0. नाही ते खरंच आहे म्हणजे अगदी खरं आहे. अरे खरंच आहे म्हणजे तुम्ही आयुष्य जगतच नाही आहात. तुम्ही फक्त ढकलताय दिवस. होय. तुम्ही स्वतः पण काय करत नाही आहात, देवाला पण काय करू देत नाही आहात. म्हणून गॉड वॉज लाईक की खाली जा, ह्यांना काय हवंय ते बघ. सो आय एम हिअर. सो टेल मी युअर विशेस. टेल मी युअर विशेस. घे बाय माझे. चांगला नाश्ता. सांगा पटकन सांगा. विशेष म्हणजे काय तर? माय गॉड विशेस म्हणजे इच्छा. तुम्हाला काय हवंय ते सांगा. म्हणजे मी जा काय मागेन तर तुम्ही देतालाच काय? देताला म्हणजे देताला काय समजली माका ना वाईट आला देवा तर वाटण्यात कमी पडताना मार्केटमध्ये जाऊचो कंटाळ येलो आले. आलं दे आलाच आहे. तर आल्याचं मरू दे. काला तुम्ही ना मला हा. टमरेल द्या एक्स्ट्राचा. हा गेला ना माझं लय वांदे होता नेहमीच आहे त्यांचं. म्हणजे बेंबीत थुकी लावून मला बसायला लागतं बाकी काय. प्लीज आणि मला ना मला पेप्सी कोला द्या. मला पेप्सी कोला खूप आवडतो. हा मला पण त्या टमरेल बरोबर ना एक पेप्सी कोला द्या मला लय माका आवडतं. आल्याबरोबर पेप्सी कोला द्यावा. मला पेप्सी कोला सोबत पेप्सी कोला द्या. आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर द्या. माझा अरे आवडत. कोण आहे मी? हु आहे माय? मी देवडूड आहे ना का तुमचा किराणेवाला राजू आहे मी? नाही. आहे की नाही. नाही? देवडूड आहे की होय. नाही? मग थिंक बिग. काय झालं मेला काका काय येईल का fix का? माहित भीक- नाही. भीक अहो का? नाही मोठा विचार करा. मोठा वर मागा. कोणाच्या वर परत फालतू विनोद केलात ना परमिणीचं सगळं सांगेन ना मी वहिनींना. काय का? काय बोललास काय तुम्ही? काय मी नाही ऐकलं काहीतरी परमिणीचं काहीतरी. Not that important. हा, Sorry. कसं आहे, कोणाच्या वर नाही हो. मग? कुठला वर मागू, अच्छा. कोणता वर मागू असं असलं पाहिजे की नाही ते? अरे देवडूड आहे मी. जरा मोठं काहीतरी मागा ना. मागा विचार करा आणि मागा. जास्त वेळ नाहीये. कसं आहे देवानी मला तुमच्या 3 इच्छा पूर्ण करायला सांगितल्यात. सो क्या हुकुम है मेरे आका? घे बाय म्हणजे 3 तीन. काय 3 मागू शकतो. हा, मग मी सांगते माका ना हे मिरची आला आणि कोथिंबीर दे बाबा. म्हणजे काय? द्या. घे म्हणजे चालेल. कढीपत्तो रावलो फोडणीची वाट लागते. एक काम कर ना 4थी इच्छा पण देऊन टाक. 2 काडे कढीपत्तो पण दे माका. द्या. दे. चौथी इच्छा. दे ना मी कोणाला सांगितलं नाही. अरे कोणालाच अकलेच्या नावावर मालवणी मसाला कुटणारी तू काय मागितलंस तू माझ्याकडे? कढीपत्तो. कढीपत्तो. अरे कुठल्याही भाजी बरोबर जे फ्री मिळतं ते तू वर म्हणून मागतेस नाही ते माझ्याकडे? काय नाही बरोबर आहे. मी काय बोलतेस यार? ऐका ना, वर असं नका करू वहिनी, हा? त्या कढीपत्त्याचा आपण प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह करू. Yes, असं yes, करता. मी काय म्हणतो तुम्ही 3 इच्छा देणार आहोत. Yep. त्यामध्ये अशा वैयक्तिक असणार आहेत की तिघांच्या मिळून असणार आहेत? गुड क्वेश्चन. इट्स पर हेडम. per head. मी काय म्हणते काय म्हणता? माझ्या पोटात एक बाळ वाढता तर त्याच्या 3 इच्छा पण माकाच मिळतले काय? म्हणजे तुझ्या पोटात बाल आहे तर मला- घबरा हो 6 इच्छा मिळतले त्या का कुठे काय माहिती. हा मग ठीक आहे हा. हा चालेल. अरे मी कोण आहे? मी कोण आहे? देवा. देवदूत. माहिती आहे मला मी देवडूड आहे. मग मला सगळं माहिती असणार की नाही? या टॅबवर सगळं आहे सगळं. परत जर खोटं बोललात नाही, ना नाही. 10 स्किट गुजराती कॅरेक्टर करायला लावेल. नाही, एक तर कसा बसा मालवणी बोलते गुजरातीचा अजून नको टाकू बाबा पदरात. ऐक- बस बरं नाही. स्ट्रेट हा व्हायला लावू नका. नाही, नाही. खोटं बोलतो डिग्निटी ही जपा माझी. असं बरोबर. करू नका. आय एम देवडूड गाईज. ऐका ना मी काय मी मागू काय? मागा मी आता जसा आहे ना त्याच्यापेक्षा मला चिकना करा. ओके
नाही तशी माझी तुकतुकीत कांती आहेच पण माझं हे गाल आहेत ना सफरचंदासारखं लाल बुन करा लाल बुंद आणि माझं डोलं आहेत ना नीलं नीलं करा ऐश्वर्या राय सारखं नील नील आणि माझं केस आहेत ना जॉन आब्राम सारखं करा सिल्की काय जमलं लय मजा येईल. हा. की एंटर आज तू हा, इंट- गप्रवतास चड्डी बनियन गँगच्या म्होरक्यासारखा थोवाडा तर एवढा माच करतो हा? शिल्की केस पाहिजे तुमका जॉन अब्रामचा मग काय करतले बसा तिकडे मोठे इले माका सांगतात आणि तुमका पण ना कळना नाही देवडूड सारखं बोला माझे हा सॉरी सॉरी नाही तेवढं, ता. माका काय करा माहिती आहे माका ना सई तामणकर सारखा सुंदर करा माका ना फोटो काढूचे होत असे फोटो कशाला सई तामणकर एकच आहे हा माहिती आहे माका आणि तिचा प्लॅटोनिक मी आहे हा वासड्या तू नाही तू कशाला आणि तू बा हा त्याच्यापेक्षा ना याला कुत्रा करा कशाला अरे काय माझ्या बरेच दिवसांची इच्छा आहे आपल्या घरात कुत्रा पालावा म्हणून दुकानात गेलो 2-4 ठिकाणी लय महाग आहे कुत्रा मला परवडण्यासारखं नाही काय समजलं मोरे आर यू डंब म्हणजे काय? आर यू डंब अरे तुम्हाला जर कुत्रा हवाय तर माझ्याकडे कुत्रा मागा ना मुलाला कुत्रा करायची इच्छा कसली मागताय नाही तर त्याचा काय उपयोग आहे ओ जर कुत्रा पाळला आणि त्याला 2 वेळा खायला घातला ना तर चोर आला तर त्याच्यावर तो भूभुत्री करील याचा काय उपयोग आहे तुमचा उपयोग आहे मला बोलतात ते काका तुम्ही यांना ना डोंट कॉल मी काका कॉल मी देवडूड ब्रो हा येस देवडू यांना ना तुम्ही मांजात अडकलेला कावळा करा की बाय माझे. माका दिसले मला कामना करतोय तू असंच पाहिजे अरे वाचा, आग लागली तुझ्या अरे तोंडाला. सडाप सायलेन्स सायलेन्स काय तुम्हाला कोण वाटतोय यार मी देवडूड आहे मी कोण माणसाला प्राणी करा संघटनेचा अध्यक्ष आहे का नाही. नाही की ना मी देवडूड आहे ना जरा विचार भिक्कार इच्छा मागताय तुम्ही भिक्कार इच्छा मागताय जरा सेन्सिबल इच्छा मागा जरा विचार करून इच्छा मागा मी काय म्हणतो हा तुमच्या स्वर्गात त्या अप्सराने रंबायत ना त्यांचा व्हॉट्सअप नंबर द्या ना मला मी कोण डेटिंग ऍपचा मालक आहे का व्हॉट्सअप नंबर द्यायला कोण आहे चॅट- कोण आहे मी मी विंगमॅन आहे तुमचा हा क्लब आहे काय चाललंय सिटिंग लावायला सांगताय तुम्ही मला नाही जरा चॅटिंग नाही, Disgusting. देवा नु देवा या माणसाक ना नंबर देवा म्हणजे ना व्हॉट्सअप वर वासुगिरी करूक मोकळे लाज वाटता तुमका या माणसांना त्या परभीनीक व्हॉट्सअप वर चड्डी बनियांवरचे फोटो पाठवल्यानी आय होते नो असे काढून पाठवले माहिती आहे ना त्या परबान यांची चड्डी आणि बनियन दोन्ही वेगळे केले आणि फाडून तरी यांका कळलं नाही अरे चप्पल घालायला पण दिली नव्हती तुम्हाला माहित नाही चप्पल पण घालायला दिली नव्हती यांना. रम्याचा नंबर वापर पाहिजे जास्त चालू नको ह्या आगीच्या बंबाबरोबर कसा संसार करतो तर मांज मला माहिती आहे बंब कोणाक म्हणाला तुला कोण बोललो. आहे बंब मी तुला. बंब आहे हो, तू बंब आहे. आरशात तोंड बघला आता तुम्हीच सांगा हाय तो माणूस माझा नवरा शोभता काय अरे मला कशाला सांगताय नाही तुमका सांगते मी आहे ना म्हणून या तुटलेल्या खडू बरोबर संसार करताय अरे ओ गॉड 2 मिनिटासाठी मी कॅरेक्टर सोडतो जरा 2 मिनिटासाठी व्हॉट इज दिस तुटलेला खडू अरे मी वर मागा ना वर मागा मी वेळ नाही आहे माझ्याकडे मी गेलो की नाही, नाही, गेलो मी नाही, माका कळता तुम्ही बसा माका कळता सोप्या सोप्या गोष्टी देऊ तुमका त्रास होता तुम्ही लय चिडतास मी आता एकदम असा हे मागते एकदम वेगळा. बाजूकरा हल्ली सगळी माणसं आहेत ना ती हा. माका मालवणीवरनं चिडवतात तर माझी इच्छा हा की माझी मालवणी आहे ना ती जगभरात अशीच मालवणी बोलतात म्हणून फेमस होऊन जाऊ दे करा काय ये बाय माझे म्हणजे अख्खो मालवण उद्यापासून चुकीचो मालवणी बोलतलय हे बाय माझ्यासारखं बोललास पण माझं कॉन्फिडन्स वाढलो तुमच्यापेक्षा बरं बोलताय मी त्यामुळेच मी बोललो तसं अरे जी गोष्ट आपल्याला कष्ट करून मेहनत करून सुधारता येते त्याचा वर कसला मागता तुम्ही नाही ते काय नाही तर काय बोलू नका तुम्ही काय वर मागताय तो नाही, सांगा नाही, मी काय म्हणतो, त्याचा- एकाने वर मागितलं नाही नाही अगदी fine, ऐका मी काय म्हणतो हा माझा दत्तू आहे ना दत्तू हा. ह्याच्या अंगावर खूप केस हा. आहेत त्याचा कापूस करा म्हणजे मी त्याची उशी आणि गादी शिवीन आणि दुकान टाकीन लय पैसे कमवीन काय बोलतले तू दे ना धंदा महत्वाचा नाही होणार आहे असं नाही तर काय. ह्याला मेंढी करा मेंढी. म्हणजे ह्याची लोकर काढून ना मी स्वेटर सेवीन काश्मीरला नेऊन तरी विकीन हा काय तुम्ही ना चरबीपासून पेट्रोल बनवणारी मशीन बनवून द्या मला हा त्या परब्याला ना लय चरबी आहे ती काढतो पेट्रोल बनवतो विकून टाकतो अच्छा माझी चरबी काढतोस तू? हा. माझी चरबी असं काढतो बोल. मला सांगा असं एक बोल. मिनिट हा जो माझा पाय आहे ना पाय हा. तो असा लय मोठा करा
हा जिकडं पळल तिथं माझीशी लाच पोचली पाहिजे. मग तुम्ही ना माझ्या कमरेखालची बाजू आहे ना लोखंडाची करा. हा? पाय मारा ना त्यांनाच लागेल. आणि तर लोखंड 2-4 वर्षात गंजल मग काय करणार आहेस? वसाडे पडली काय पण मागतो. नको, cancel. हो कॅन्सर कॅन्सर. मी काय म्हणतो एक काम करा काय आहे हे माझे दोन्ही कान आहेत ना तर बरेच दिवस हुलहुलत आहेत तर माझ्या दोन्ही कानाची ना भोकं बुजवून टाका. अरे भोकं बुजवली तर ऐकणारेस कुठून मांडीत ना. मग नाकात न सोय करा ना ऐकायची. मारे वाईट होता काय का? नाकात ना सोय करा. काहीतरी बोलते. तुमची फॅमिली आहे ना वाह्यात फॅमिली आहे. वाह्यात डिस्गस्टिंग हा फॅमिली. मूर्ख तुमच्या ना 3 इच्छा आहेत ना सगळ्या काढून घेतल्यात मी. नाही. आता एकच इच्छा आहे. तिघात काय मागायचंय तर मागा नाही तर मी निघालो. नाही नाही आमची काहीच इच्छा नाही आहे. काय आम्ही जसं आहो ना तर आम्ही लय सुखी आहो. काय समजलं? हो. आणि तुम्हाला जर वर द्यायचा असेल ना तर लोकांच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी द्या. काय समज? हा. मोरे वाव आता मी तुम्हाला डिस्गस्टिंग हा फॅमिली हा म्हणालो. होय ते. तुम्ही तर अचानक माणूस झालात. मग काय काय वर काय मागताय तुम्ही लोकांसाठी. कसं आहे देवदूता ही आमची मोर्य फॅमिली आहे ना हं? ही काल्पनिक फॅमिली आहे हास्य जत्रेतली. आय नो आणि आम्ही जो विनोद करतो ना तर लोकांना आनंद देण्यासाठी. आय नो. आजकालच्या ना सगळ्या लोकांच्या भावना ना तीव्र झालेल्या आहेत तर त्यांनी हा आमचा विनोद आहे ना खिलाडी वृत्तीने घ्यावा अशी त्यांना वृत्ती द्या. वा. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो आमच्या विनोदामुळे ना कोण दुखावला गेला नाही पाहिजे सुखावला गेला पाहिजे. मोरे वाव जिंकलो तो तुम्ही. मला आवडला तुमचा वर. आहे ना. आजपासून आत्तापासून तुमच्यामुळे लोक दुःखी होणार नाहीत फक्त सुखी होणार आणि खळखळून असणार असा वर मी तुम्हाला आत्ता देतो. तथास्तु. डूड एकदम यो परफॉर्मन्स. देवडूडनं तो वर दिलेलाच आहे. आता ऐकूया हास्यरसिक काय वर देत आहेत प्रसाददा. फार मस्त कॉम्बिनेशन होतं हे देवड्यूड आणि मोरे फॅमिली. आणि कॉम्बिनेशन कुणाला सुचलं म्हणून मी वाचत होतो तर मला धक्का बसला. निखिल बनेची कॉन्सेप्ट आहे. ओहो. निखिल बनेसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा. आपल्याकडची माणसं फक्त त्यांच्या पुरतं काम न करता सर्वांगीण विचार करतात एखाद्या कार्यक्रमाचा. ही फार मोठी आणि जमेची बाजू आहे. फार मस्त होतं हे कॉम्बिनेशन आणि मजा आली बघताना. या फॅमिलीच्या बावळटपणासोबत त्या फॅमिलीचा इनोसन्स हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि हे ऑडियन्सनी लक्षात घ्यायला हवं. आणि तोच संदेश तुम्ही आज शेवटी दिलात. फार महत्त्वाचा मेसेज होता. याच फॅमिलीच्या तोंडून तो जाणं फार गरजेचं होतं आणि तो तुम्ही तिघांनी अत्यंत व्यवस्थित पोहोचवलात. त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक. मजा आली. सई. मला असं वाटतं मोरे फॅमिली कशीही असली बाप मुलाला मुलगा बापाला काहीही म्हणत असला तरी हा जो गुडनेस आहे चांगुलपणा आहे त्यांचा तो खूप भावला. आणि ह्या फॅमिलीच्या गरजेनुसार किंवा स्वभावानुसार जे वर मागितले जात होते ते पण खूप इंटरेस्टिंग होते. त्याची वेगळी मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. आणि रसिका आता वर मिळालेला आहे आता तुला कोणीच थांबवू शकत नाही असं मला वाटतं. मस्त मजा आली. मंडळी तुम्ही तुमचं मतदान यादीतील नाव पत्ता सगळं चेक करून घेतलत का? निवडणुकीपूर्वी हे सगळं करून घ्या. आज इथे पण याच कारणासाठी आली आहे शिवाली बिवालीची फॅमिली. चला तर बघूया ली या अक्षराच्या यमकाची धमाल गंमत जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. अगं मी निघतोय आता. हाफ डे घेतलाय सांगतो ना. अजून आहेत 15 मिनिटं. आता नाही निघू शकत. तू पिक्चरची तिकीट काढलीस का? हां काढलीस ना. हां म्हणजे तू डायरेक्ट थिएटरला ये. मी इथूनच येतो. हां पिक्चर कुठला आहे? भर मग इस्त्री. भर मग इस्त्री. ब्रह्मास्त्र असेल. ब्रह्मास्त्र. भर मग इस्त्री. ए असं नाही करायचं का बाळा. तू नेहमी असं करतेस. उलट सुलट करतेस सगळं नावांचं.
मागच्याला सुद्धा अख्ख्या चाळीत बोंबलत फिरत होतीस. आम्ही प्रसाद दोघांचा मूर्खचंदू बघितला. चंद्रमुखी आहे तो ना. मूर्खचंदू कुठून आणला? एखाद्या चंदूला त्यांना मूर्ख म्हणायचं असेल तर पिक्चर का काढतील? तोंडावर सांगतील मूर्ख आहेस तू ना, असं आहे ना ते. हा मी पोहोचतो बघा बाई. हो हा झालं, हाफडे घेतला मी. हा चल लवकर, मी येतो. हा चावी वगैरे घेऊन ये, नाही तर चावी आताच राहील घराची. हा चल ठेवतो. चला बाबा, पासून टाकू, संपून टाकू. या या नमस्कार. या बसा. नमस्कार. या बसा. हा काय काम काढलं? आम्ही आमच्या वोटर कार्ड मधल्या नावांमध्ये दुरुस्ती करायला आलोय. हो, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. लक्षात आलं का? चांगली गोष्ट आहे. अहो, नागरिक येत नाहीत अजिबात. त्यांना हजारो SMS पाठवा, जाहिराती करा की बाबा तुमच्या इलेक्शन कार्डमध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्या वेळेवर. इलेक्शन आले की धावपळ होते, पण कुणी येत नाही हो. पण आज तुम्ही जागरूक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पडायला आलात. थँक्यू व्हेरी मच. येस, मला सांगा तुमची नावं काय? मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. नाही, मुद्दा तो नाहीये. नावं काय तुमची? हा अहो, नाव. नावच सांगितली. मी आवली. मी पावली. मी शिवाली. मी बिवाली. ही नावं आहेत तुमची? अरे बापरे. मला सांगा पूर्ण नावं काय तुमची? पूर्ण? मी शिवाली आवली कोहली. मी बेवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली कोहली. तोता मैं तो तेरी हो गई. जास्तीची मेजॉरिटी. ही चाल का लावताय तुम्ही? गाता का तुम्ही? आम्ही गात नाही, आम्ही आमची नावच सांगितली. अरे बापरे, ही नावं आहेत तुमची? हो. अरे बापरे, कठीण आहे हो. हे नॉर्मली आपण एकमेकांना चिडवताना अशी भाषा वापरतो. ही सवयच आहे तुमची म्हटल्यानंतर. एनिवे, मला त्यात पडायचं नाही. मला ॲक्च्युली निघायचं आहे, बायको माझी वाट बघते. हां, मला सांगा तर तुमचं नावं चुकीची आलेली आहेत, बरोबर आहे? हो. हो म्हणा आणि मोकळं व्हा की नाही? हो, टार्झन आहात का? नाही, फार वेळ जातोय. हां, मला सांगा कुणाचं नाव चुकलंय? मी शिवाली. माझ्या कार्डवर बिवालीचं नाव आलंय. मी बिवाली. माझ्या कार्डवर पावलीचं नाव आलंय. मी पावली. माझ्या कार्डवर घणसोली आलंय. घणसोली? आणि मी आवली. माझ्या कार्डवर आवलीची लवली झाली पिवली असं आलंय. आवलीची लवली झाली पिवली असं नाव तुमच्या कार्डावर आलेलं आहे? असं कसं कार्डावर नाव येईल? एक मिनिट, तुमची कार्ड जरा पटापट दाखवा. कार्ड दाखवा, एक मिनिट जरा पटापट. हे शिवालीचं आहे. हे आवलीचं आहे. हे बिवालीचं आहे. आणि हे पावलीचं आहे. अरे निदान तुम्ही तुमची कार्ड तरी तुमच्या हातात ठेवायची, आपापली कार्ड तरी ठेवायची. कार्ड हरवायला नको म्हणून मी बिवालीकडे दिलं होतं. मी पावलीकडे दिलं होतं. मी आवलीकडे दिलं होतं. मी शिवालीकडे दिलं होतं. मी हिच्याकडे दिलं होतं. मी हिच्याकडे दिलं होतं. मी हिच्याकडे दिलं होतं. मी हिच्याकडे दिलं होतं. आम्ही एकमेकांकडे दिलं होतं. आम्ही अरे. एकमेकांकडे दिलं होतं. आम्ही एकमेकांकडे दिलं होतं. आम्ही एकमेकांकडे दिलं होतं. गप्पा बसा रे थोडा वेळ. अरे हा काय टोन लावलाय तुम्ही? अहो, माझा मुद्दा, किती कार्ड होती एकूण मला सांगा? 4. मग 22 कार्ड फिरवल्यासारखं काय बोलताय तुम्ही? 4च कार्ड होती ना. माझं एवढंच म्हणणं आहे, आपापलं कार्ड आपल्याकडे ठेवायचं, एवढंच म्हणणं आहे. जरा 1 मिनिट थांबा. आता 1 मिनिट थांबा, मी बघतो आता. 1 सेकंड. अहो, हे काय चाललंय? गेल्या 12 महिन्यात तुम्ही 9 वेळा चेंज ऑफ नेमचं रिक्वेस्ट दिलेली आहे. एवढ्या वेळा स्वतःची कोणी नावं बदलतं का? मला सांगा बघू. आमची नावं चुकीची छापतात, मग आम्ही काय करणार? नॉर्मल बोला, नॉर्मल बोला. याने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. प्रत्येक वाक्यात असं लिरिकल कशाला घालायला पाहिजे? चाल का लावायला पाहिजे? एखादा मोठा संगीतकार सुद्धा घरी
मेरे को खाना दे ना असं नाही म्हणत. जर मेरे को खाना दे ना असं म्हणतो तो. तुमची पार्श्वभूमी सुद्धा नाहीये संगीताची, मग काय असं करताय? असं नका करू ना, मला खरंच जायचंय हो. मला सांगा आता तुमची नावं काय? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. अरे हे नका ना सांगू. एकाला प्रश्न विचारल्यावर अख्ख्या घरावर संकट आलं म्हणून असे पेटून उठू नका ना सगळे. मी फक्त एकाला विचारतोय की नाही, मला एवढंच विचारायचंय तुम्हाला. ही चुकीची माहिती तुम्ही दिलेली आहे कोणाला तरी, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. मी आता फक्त वहिनींना विचारणार. लक्षात आलं? मी फक्त वहिनींना विचारणार आहे. वहिनी कोण? मी नाही आहे वहिनी. मी पण नाही आहे वहिनी. मी नाहीये वहिनी. मी वहिनी आहे. अरे जे नाही आहेत वहिनी ते का हो देतात? मी काय विचारलं, वहिनी कोण आहे? मी वहिनी, संपला विषय. एवढं पाहिजे ते. मी नाही वहिनी, मी नाही वहिनी, मी नाही वहिनी. थोड्या वेळाने वहिनी शानी आहे तर मी वहिनी. कशाला पाहिजे ते? चिडत नाहीये मी, चिडत नाहीये ना, पण मला कळलं पाहिजे ना या चुका कोणामुळे झाल्यात. अर्धवट माहिती कोणी दिली मला सांगा. मी सांगू? हा सांगा. ही सांगेल. अरे जरी ह्यानीच सांगायचं तर मग तुम्ही काय हात वर केलात? हे करत जाऊ नका ना तुम्ही. हा सांगा. मी सांगते. हा का तुम्ही चूक केली आहे का मला मी सांगा. नाही चूक केली. हा सगळी चूक ह्यांनी केली. माझ्या मिस्टरांनी आवलीनी हे चुकीची माहिती देतात. मी हो. मी चूक केली. हो. मी हिच्याशी लग्न केली, ही एकच चूक केली. नंतर मी नाही चूक केली. मग आम्ही कोण आहोत? चुकाच आहोत ना. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगत बसताना शिवाली आणि भिवाली आमच्या चुका आहेत म्हणून. आवली तर मोठ्या मोठ्याने सांगत बस. मी नाही सांगत. मी नाही सांगत. प्लीज चुप रे बाबा चुप. नका ना असं बोलू नका, भांडू. यांनी गोंधळ वाढतो. हेच तर तुम्हाला जायचंय हो तिकडे. बायको तिकडे खूप तगमग करेल हो तिकडे. वेळ झाले मला. ऐका ना जरा प्लीज. एक मिनिट. मी कुठेतरी हे केस वाचली आहे. एक सेकंड. एक मिनिट. तुमच्याबद्दल एक मिनिट. 5 महिन्यापूर्वी तुमच्या घरी एक अधिकारी आला होता आमचा, रेड्डी नावाचा. आला होता का नाही? आला होता, बरोबर आहे. नाव? मी शिवाली आवली अरे हे कोहली. नाही. भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली अरे कोहली. गप्पा बसा रे. ते नाव नाही विचारलं. याचं नाव काय होतं? रेड्डी होतं का त्याचं नाव? हो. इथे क्लिअरली लिहिलेलं आहे त्याने. तो 6 महिन्यापूर्वी तुमच्या घरी आला होता. तुम्ही भंजाळून सोडलं त्याला. त्याने याच्यावर रिमार्क सुद्धा लिहिलेला आहे. मातीली खाल्ली आणि कोहलीच्या घरीली गेलेली असा रिमार्क लिहिलाय त्यांनी. नोकरी सोडून गेला पहिल्याच दिवशी. अहो 24 वर्षाचा तरुण तो पहिल्याच दिवशी नोकरी सोडून गेला. असं वागता तुम्ही तिच्याशी? असं वागता? कोण आहात? कोण रे तुम्ही? हा मी शिवाली आवली अरे अरे मी अरे भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. घाबरा. नका ना असं करू. पुन्हा एकदा सांगतोय नका करू. तुमची जी आत्या आहे ना तिचा पत्ता द्या. तिला उलटा टांगून आधी मिरचीची धुरी दिली पाहिजे तिला. असं का करताय तुम्ही? पुन्हा पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय. कोणी चूक केली? अर्धवट माहिती कोणी दिली? मी सांगू? हा हा तुम्ही सांगा, मला माहिती आहे. हा नाही मीच सांगणार. तुझ्या हा सांगा. मला नाही माहिती कोणी चुकीची दिली. मी तर ऑफिसली गेलेली. ऑफिसली गेलेली. लीचा पंच साधण्यासाठी फक्त ली घुसवलंस ना तू? हा एवढं करतोस तू? ऑफिसला गेलो होतो असं म्हणायचं. ऑफिस कुठे आहे? ऐरोली. त्यांच्या आईली नाही. राहता कुठे तुम्ही? शिंपोली. कॉम्प्लेक्सचं नाव सावली. बिल्डिंगचं नाव मावली. गेट पासून आमची बिल्डिंग पाहिली. अरे घाबरा. एवढे ली एकत्र असतात का कधी? एक मिनिट. कन्फ्यूज करता. आता मागे झालं सगळं विसरा. आता ह्याच्यावर उपाय काय करायचा ते आपण समजू. लक्षात आलं तुमच्या? याच्यावर उपाय काय करायचा ते आपण ठरवू. लक्षात आलं? ओके ठीक आहे. आता ही कार्ड्स तुमची घेतलेली आहेत. ओके. हा हे ब्रोकोली कोण आहे? ही पावली. तू कोण आहेस? मी शिवाली. मग कशाला मध्ये पचकली? ती आहे ना पावली, तिला बोलू दे. तू गप्प बसायचं एकदम. लक्षात आला? हा तुमचं ब्रोकोली नाव कसं पडलं? ते तुमच्या अधिकारात आगली घरी आली. अरे. मग तेव्हा ही खात होती ब्रोकोली. ही खात होती पनीर चिल्ली. ही खात होती ब्रोकोली. त्यांनी मला नाव विचारली, तुझं नाव काय? मीला म्हणली खाऊ नको ब्रोकोली. मग त्यांनी लिहिली ब्रोकोली. घाबरा. कटकट 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 काय बोलताय? त्याला काय आहे का चालबिल काही? नुसतं आपलं बोलत राहायचं. एक मिनिट. आता एकत्र कुठेही फिरायचं नाही. तुमच्या कुटुंबावर बंदीच घातली पाहिजे सरकारने. एकत्र फिरायचंच नाही. तू सोमवारी यायचं, तू मंगळवारी यायचं, तू बुधवारी यायचं, तू गुरुवारी यायचं. लक्षात आलं? प्रत्येकाचं एकच कार्ड त्या दिवशी करणार. एकत्र करणार नाही. लक्षात आलं? सोमवारी कोण येणार? मी नाही येणार सोमवारी. मी पण नाही येणार सोमवारी. मी पण नाही येणार सोमवारी. मी सोमवारी येणार. अरे गप्पा.
जे येणार आहेत ते बोला ना, नाही येणार ते कशाला बोलता? आता मीच जातोय ऑफिस सोडून, 2 महिने घरी जातो मी, आता इकडेच येणार नाही, अजिबात येणार नाही. काय? हॅलो, अहो मी पोहोचली. अरे खड्ड्यात गेली तू. तिकीट पण काढली. किती वेळ वाट बघितली, आता मी कंटाळली. तुझा माझा संबंध तुटली. मी तुला आता घटस्फोट दिली आणि घरी येऊन एक पाजावली. अरे भाग इधर से. ते गेली. आता येणार प्राजक्ता माली. वा 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 वा, आम्हाला खूप मजा आली. लवली लवली लवली. भारी परफॉर्मन्स. प्रसादा, काय काय वेडी म्हणजे वेडसर फॅमिली आहे रे. म्हणजे तुम्ही चौघही ज्या पद्धतीने वावरता ना याच्यात, ते अशक्य आहे. म्हणजे ते टोनिंग, ते एकमेकांबरोबरचा गिव्ह अँड टेक, ते पाठोपाठ वाक्य म्हणणं, आणि त्याच्यात इतकी कन्सिस्टन्सी आणि इतका काय म्हणूया, इतकं वृक्षपणे, भावनाशून्यपणे तुम्ही ते, तुझा तर चेहरा म्हणजे हा ऍक्टर आहे का नाही हे प्रश्न पडतो. इतका वृक्ष चेहरा असतो तुझा पशा. आणि ते तू आल्यावरच मला हसायला आलो. त्याच्यानंतर ते आवली लवली कोहली वगैरे. फॅन्टॅस्टिक फॅमिली, फॅन्टॅस्टिक सम्या. अफलातून तुझ्या रिॲक्शन्सही तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या आणि त्या उत्तमपणे दिल्या गेल्या. नमा फॅन्टॅस्टिक. शिवा, प्रियदर्शिनी, सुपर, मजा आली. सई, मला असं वाटतं कोहली हे आडनाव विराट कोहली नंतर तुमच्यामुळे फेमस होणार आहे. याच्यात मला तिळ मात्र शंका नाही. आणि भावा, ह्याच्यात तुझा गेटअपच एवढा अमेझिंग आहे की मला गेटअपमुळे हे कॅरेक्टर आधी खूप आवडतं आणि नंतर मग तुम्ही जे करता ते अप्रतिमच आहे. प्रिया, आज आवाज विशेष लागला होता. एकदम नमाची मुलगी शोभत होतीस. फार मजा आली. फार मस्त होतं सादरीकरण. संकल्पना पण छान होती. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस लवली होते. येस. मंडळी, आज पुन्हा एकदा तो आलाय ना आपल्या भाऊजींना त्रास द्यायला ना. मंडळी, आज पुन्हा एकदा जुगलबंदी रंगणार आहे. विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांच्यामध्ये. आणि यांच्यामुळे हैराण होणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. आई आई काय प्रताप? प्रताप नाही, पृथ्वी प्रताप असं नाव आहे माझं. अरे नाही हो, ते 2 नंबरचं जे आहे ना ते मस्त घेता येतं मला. ते पहिलं जमत नाही मला. त्याच्यामुळे प्रताप साहेबच बरं आहे. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? हा टेथोस्कोप काय कोणाला बी भेटतो काय? हो. कुठं मेडिकलमध्ये गेलात तर मिळतो. ती काही गन आहे का लायसन्स असल्याशिवाय मिळायला? टेथोस्कोप आहे ना, तो मिळतो मेडिकल. मी मजाक करून राहिलो ना. अच्छा, मी नव्हतो करत, मी सिरियसली सांगत होतो. कसं वाटलं? मला नाही आवडला तुमचा विनोद. नाही, तुमची तब्येत कशी आहे बाबा? असं नाही हो बरी, कळतंय ना, विवळतोय, कळतंय ना, नाहीये बरी तब्येत. नाही, काय काळजी करू नका. मी तुम्हाला आता एक इंजेक्शन देतो. हो, त्याच्याने तुम्हाला लगेच बरं वाटेल. हा, काय टेन्शन नाही घ्यायचं बा. बस हे इंजेक्शन आहे, याच्यानं थोडीशी तुम्हाला गुंगीन. हळू. तिरपवा. सोडून घ्या थोडस बुवा. इंजेक्शन हळू टोचलं, चोळलं जास्त जोरात. नाही, ते असं बुवा. गाठुनी म्हणून असते ते. अच्छा, हा. काळजी करू नका. आता किती वाजले अप्पा? आहे का नाही? 9 वाजल्या. मला 10 वाजेपर्यंत एकदम बरं वाटेल. थोडीशी गुंगी येईन, झोप येईन तर झोपून राहा. अच्छा, हा. नाही, मला ते ओंकार राऊत आहेत ना, ते मला म्हणाले होते काय की पोटात दुखतंय ना, अपेंडिक्स आहे ना, पाटलांकडे जा असं म्हणाले होते मला. अरे वा. त्यामुळे मला आहे विश्वास की तुम्ही मला बरं कराल. हो. नाही, नाव यू आर इन गॉड्स हँड. म्हणजे टॅगलाईन आहे आमच्या हॉस्पिटलची आहे. अच्छा, हा, आमच्याकडे आलेला जो पेशंट असतो का नाही, तो एकदम असा रिलॅक्स राहतो. तुम्ही बी रिलॅक्स राहा, आहे. असं टेन्शन फ्री राहा. घाबरायचं कारण नाही. नाही, अजिबात नाही, अजिबात. फक्त ते दुखतंय ना अपेंडिक्सचं म्हणून. पण मी आहे पॉझिटिव्ह आहे. बरं वाटेल. पॉझिटिव्ह वातावरण आहे आपल्याकडचं सगळं. हा. डोळे बंद करा ना. हा. तुम्हाला पोस्टमार्टमला घेऊन जावाचं आहे ना. अरे मला लागतंय. नाही बाय, मला पोस्टमार्टमला देता येते.
अरे मरेल आहे का तो मेलाच नाही का अजून मला नाही अजून म्हणजे मारतो काय त्याले मला कसलं इंजेक्शन दिलेलं आहे नाही 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 तुम्हाला फक्त अरे तो अरे कोणत्या वार्डातला पेशंट मरेल आहे तिसऱ्या नंबरला कशाला मरेल असेल बे नाही नाही तो 2 घंट्यानं मरण हा? तू त्याचा टाइम बी फिक्स केला का काय मला अंदाज लवकर समजते ना तू तुझ्या अंदाज नको लावू भाऊ काही बी कर अरे तो 5 नंबर वार्डातला जो पेशंट आहे तो मरेल आहे त्याची बॉडी घेऊन येणार पीएम ले हो ना मग? तेलेच ते घेऊन जात होतो ना मी मग? मग लगोलग येले बी घेऊन जातो असा विचार होता का बं? लिफ्टनं वरत खालत असं 3 वेळा करायला माझे घुटणे दुखतात ना लिफ्टनं खाली वर करून तुझ्या घुटणे दुखत तुझ्या डोका दुखत अशी नीट पाय तू नाही ना नाही ना. नाही ऐका ना डॉक्टर हा कोण माणूस आहे कुणाल नाही नाव नका सांगू मुद्दा आहे की हा किती बावळट आहे लगोलग घेऊन जातो म्हणून पोस्टमॉर्टमला घेऊन चाललाय तुम्ही जास्त हे करू नका अरे इकडे तू अबे खायला डोका खाऊ राहिला तू तुला मी खवाचा आराया मारत होता तुझे थोबडं घेऊन कुठे तरपडला होता तू आता ते पेशंटचे नातेवाईक आहेत ना हा. ते माया मांग तरास लावत होते काय म्हणत ते होते? म्हणत होते बावडी द्या बावडी द्या हा. मी ना म्हणलो 5 ते 10चा टायमिंग आहे बावडी देवाचा हा. आता बावडी नाही देत आम्ही एक मिनिट बावडी म्हणजे डेड बॉडी का हो हो कोणी गेलंय का हॉस्पिटलमध्ये हा ते काय इथं आलेले सगळेच जातात नाही 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 मला हे नाही करायचं नाही, मला नाही, मला नाही का आई नाही नाही तसं काही त्याचं म्हणणं नव्हतं त्याचं म्हणणं काय होतं की बा या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस हा वरती जातच असतो बा अच्छा असं म्हणणं होतं त्याचं? असं म्हणणं होतं अच्छा. त्याचं हा ऍक्च्युली ते जे पेशंट आहे ना ते एकदम क्रिटिकल होतं म्हणजे सिव्हिअरच होतं बा मी त्यांना म्हटलं की अरे कायला ऍडमिट करताय शेवटचा स्वास्थ्य घेऊन राहिला म्हातारा तरी बी त्यांचा आग्रह नाही नाही तुम्ही ऍडमिटच करा ते व्हेंटिलेटरच लावा आम्ही म्हणलं काय गरजच नाही ना काय गरजच नाही अरे श्वास म्हणतावर फुसकन निघून जाईन तो म्हातारा पण जे बॉम्ब झगडे केले माझ्याशी लय झगडे अरे झाले. बाप त्यांना सांगून टाकला मी कायले पैसे वाया घालवता पण ऐकलंच नाही शेवटी त्या झगड्याच्या टाइम मध्ये म्हातारा गेला गचकून अरे मग एवढा वेळ झगडे करण्यापेक्षा त्याला ट्रीट करायचं ना मी तपासेपर्यंत त्याचा शेवटचा श्वासच निघून गेला होता अरे कोण आहात कोण तुम्ही नाही तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना आणि तुम्हाला सांगतो तुमचं जे ऑपरेशन आहे ते एकदम एवढ्याशा अपेंडिक्सचं आहे हो. ते दुखतंय ना पण ते खूप. मी स्वतः डावा हातानं असं चमेलीचं फुल खोडता की नाही कुडूक करून तसा करून टाकीन काढून अशी फेकून देईन अरे माया जाऊ द्या या विंडोकाला सांगलं तर हा बी करू शकतो बारे ते नाही आई अरे तुम्ही नाही. काळजी घ्या तुम्ही हाय करू नका त्या माणसाने माझ्या बॉडीला हात नाही लावायचा बॉडी नाही माझ्या अरे शरीराला मला हात नाही ट्राय करू द्या ना माझा एक्सपिरियन्स लय आहे नाही हा? अरे बावडीचा पोस्टमार्टम खपाखप करून टाकतो मी अरे यांना ना फक्त ते ठोकळे पाहिलेले आहेत त्याचे अवयव पाहिलेत ते नाही का मेडिकल कॉलेज मध्ये राहते ते मी ना तर रिअल मध्ये पाहिलं मी ना तर अंदरचे अवयव बी पाहिले आहोत ना याच्या हातात माझी बॉडी नाही 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 सर, याच्या हातात माझी बॉडी नाही द्यायची. नाही देणार नाही देणार अरे तू येणार का रे हा तू ना मेलेल्या माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव पाहिले मी ना जिवंत माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव सुधारून परत त्या बॉड्या शिवल्या अबे तुझ्या आणि माया बुद्धीमध्ये काहीतरीचा फरक असेल का नाही हो फरक आहे काय हा, मग हो ऐका काय? ना ऐका ना काय होतंय ना काय होतंय? आता जास्त गल्लत होतीये काय झालं सर तुम्ही डॉक्टर आहात तर तसं बोला ना हो सर मी तुमची भाषा ऐकता मला अजिबात वैद्यकीय वातावरण वाटत नाही असं वाटतंय कुठल्या तरी दारूच्या गुत्त्यावर मी मागे पडलोय नाही नाही सर शुक म्हणजे अबे तुम्ही काय चिरून ठेवला मी काय चिरून असं नका करू प्लीज नाही, नाही. मला एकदा डॉक्टर सारखं बोलून दाखवा Yes. म्हणजे माझ्या आत्म्याला का म्हणतोय मी म्हणजे मला शांती मिळेल प्लीज सर तुम्ही टेन्शन नका घेऊ सर आणि काळजीची अजिबातच घेऊ नका लय पॉझिटिव्ह वातावरण आहे. हा, तू दिसतंय, साहेबांचा फॉर्म भरून घेणार आहे पहिले हो ना यांना फॉर्मच नाही भरला का अजून फॉर्म भरायचं काम कोणाचं आहे माया आहे अरे भरणं माया बाप हो ना मग भरतो ना मी मग चल बर आधी मला सांगा हा कसला फॉर्म आहे सर जस्ट रुटीन म्हणजे ऑपरेशनच्या पहिले आपण आहे ना पेशंट कडून हा फॉर्म भरून घेऊ नक्की? हो हा म्हणजे नातेवाईकाच्या तोंडावर मारायला बरं राहते म्हणजे ना ते- आई, तुम्ही लक्ष नका देऊ अरे नको ना तुझ्या थोबड्यातून नको रे बोलू हो ना, हो तू ना. फक्त फॉर्म फॉर्म भर हो ना फॉर्म भरतो ना एकदा प्लीज माझ्या समाधानासाठी डॉक्टर सारखं वागा ना प्लीज सर मी वागतोय सर हो हो सांगा मैताचं काय नाव आहे अरे माहित आहे का मी नव्हतो. प्रत्येक गोष्ट का हा माणूस मैतावर अरे आणतोय? पेशंट आहे ना तो पेशंट म्हणणं त्याला मरला का तो अरे हो काय पेशंट म्हण पेशंट मला- पेशंटचा फॉर्म आहे तो बॉडी न्यायचा फॉर्म नाही तो बॉडी नेवाचं नाही का नाही अरे काय करावं याचं रे एक मिनिट इकडे द्या मी लिहितो द्या नाही, नाही, सर, मी थांबा लिहितो ना. थांबा मी देतो तो लिहीन. हा, हा, सांगा तुमचं काय नाव आहे पृथ्वी प्रताप ते
अरे बापरे, तुमच्या नावात तर लय जोडाक्षर आहेत. मला लिहिता नाही येतील. मग हा, मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागेल. एक मिनिट, काय काय adjustment काय करणार? मी काय म्हणतो, म्हणजे मला लिहिता आलं पाहिजे. तुमचं नाव बबन लिहिलं चालेल ना? कशाला कोण माणूस आहे डॉक्टर? नाही नाही अरे कायचं बबन आणि छबन करतोय तू फक्त नाव लिहिणार तू थोबडं नको चालू ना रे. नाही, थांब थांब. आणि इकडे मी लिहितो नाही नाही, मी लिहितो द्या. नाही सर मी लिहितो मी माझं नाव लिहितो. सर सॉरी सर मी लिहितो सर. अरे ह्याने माझ्या नावाच्या आधी कै लिहिलंय. कै लिहिलंय याने माझ्या नावाच्या आधी. बघू मला मारायची तयारी करताय का तुम्ही डॉक्टर? अरे कै लिहिला अरे कै म्हणजे कैलासवासी काबरा लिहिला तू ना. श्री लिहा रे, श्री नावाच्या आधी श्री लिहा रे. येस सर आय विल सर. अरे फक्त श्री लिहा श्री शिरी लिहू काय? फक्त श्री सर पेन द्या तुम्ही. शिरिली हा डॉक्टर, हा. ती शिरीची पहिली वेलांटी घेतलो तर रीची दुसरी घेऊ काय? काय करू तू हे मी रे. अरे काही गरज आहे का वेलांट्यांमध्ये घुसाची. तू लिहितोय फक्त शिरी लिहिणं हा, लिहितो शिरी लिहितो. हा. शिरी लिह. री. हा दे बाबा दे, मी लिहितो. दे तुला नाही जमणार. सर दे. मी लिहिलं असतं बरं का सर. नाही राहू द्या. सॉरी सर. शिरी काय आहे अरे? शिरी पृथ्वीक आई प्रताप. हा, मैताचं वय बी अरे नका सांगू. अरे तो मरेल नाही ना, मारतो काय झालं. तू पेशंट हा शब्द पाठ कर रे. 2 दिवस झाले लागतो तुला. पेशंट. हा सांगा, तुमचे 5 नातेवाईकांचे नंबर सांगा. 5 कशासाठी हवेत? अरे बा, कोणाचा फोन लागला नाही, कोणा फोन उचलला नाही तर तुमची बॉडी इथंच सडत राहील ना. अरे सतत का बॉडी विषयी बोलायचं या माणसाला? अरे होय चल इकडे भाई साहेब. त्याचं काय ना, आज आमचा स्टाफ आलेला नाही सर. म्हणजे मेन वॉर्ड बॉय जो होता ना विराज चिकना, तो आज काही आलेला नाही असं. अरे काय हॉस्पिटल आहे का गँग आहे? हे काय नाव आहे वॉर्डबॉयचं? विराज चिकना. काय करता सर, हॉस्पिटलच्या प्रशासनानं जसे माणसं दिले त्यांच्यावर काम करणं पडतं. आता माझी स्वतःचीच इच्छा नाही याच्यावर काम करायची. माझी असणार आहे तुमच्या दोघांबरोबर करायची. सहन करून घ्या सर, पर्याय नाही सर. तेच करतोय मी, सहनच करतोय मी. सर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की आम्ही असे हे 4-5 नंबर घेऊन ठेवतो सर. इमर्जन्सी मध्ये लागला नाही लागला तर दुसऱ्याला फोन करता येतो म्हणून, बाकी काही नाही पण सर. मग तसं त्याला सांगा ना. तो काय हो, हो, बोलतोय हो. बॉडी सडेल बिडेल? नाही त्याला नाही सांगा मी ना. सांगतो सर. अरे तू तुझे डोकं नको ना चालू. हा जाय ते ऑपरेशन थिएटर खाली आहे का पाय, आपल्याला पुढच्या ऑपरेशनची तयारी करणे आहे का नाही. अरे बापरे, काय तिकडे तर एक बॉडी ऑलरेडी आहे. त्याचं काय करायचं मग? बॉडी एक मिनिट. म्हणजे मगाशी एक ऑलरेडी माणूस गेलाय, एक माणूस 5 नंबर मध्ये गेलेला आहे, एक आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेलेला आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस मरतो काय मला सांगा? नाही सर, 1 मिनिट काहीतरी कन्फ्युजन झालंय त्याचं. अरे ते मरेल बॉडी नाहीये. अरे तो सिरियस पेशंट आहे, त्याला ऑक्सिजन द्यासाठी तिकडे झोपवलाय. हो काय? मग पण त्याच्या नाकात तर सलाईनच्या नळ्या आहेत ना. बरं झालं मी गेलो, सलाईनच्या नळ्या काढलो मी ना. आणि मग मायावरच तो रागवत होता. मायाकडे पाहत बी नव्हता आणि बोलत बी नव्हता माझ्यासोबत. अरे त्या ऑक्सिजनच्या नळ्या होत्या माझ्या बाप, त्या काढल्या तर तो मरीनच ना. अरे या माणसाने आतमध्ये एका माणसाला मारून टाकलंय. आई सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. असं 1-2 जण जातच असतं, एवढं काय. डॉक्टर आहात ना तुम्ही? डॉक्टर आहात ना असं बोलाल? आणि मग काय झालं सर, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आहे. काय हा? माणूस आहे? आता म्हाताराच होता तो. कोणता आता बरा झाल्याबरोबर मॅरेथॉन मध्ये पाहायला लागणार होता सांगा बरं. अरे म्हणून काय वाचवायचं नाही का त्या माणसाला? नाही आमचा वाचवायचाच प्रयत्न होता सर. हे पाय रे आता ते ऑपरेशन थिएटर खाली झालंय का पाय, नाही तर मारीन मी तुले. नाही ना, मला नको मारा ना. मग माय फॉर्म कोण भरण? तुया फॉर्म मी भरीन. तुया फॉर्म मी भरीन, पण तुले मारीन, लक्षात ठेव. मारा एकमेकांना मारा. चला कुठे आलोय कळत नाहीये मला. सर ऐका तो राऊत बोलला चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून मी इकडे आलो. सर. एकमेकांना मारायच्या वार्ता करताय नाही, तुम्ही. सर, एक मिनिट. मारा एकमेकांना मारा. नाही, सर. मला सर, डिस्चार्ज सर, द्या. मला काय करायचंय? सर ऐका सर, तुम्हाला इंजेक्शन दिलंय सर मी. या इकडे बसा तुम्ही जरा, इथे बसा. हा सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय. पण मला काय इंजेक्शन दिलेलं आहे? तुम्हाला इंजेक्शन ते आराम पडावं म्हणजे तुम्हाला झोप लागावी म्हणून दिलंय. काय ना इथे आता स्टाफ अपूर्ण आहे बरं का. इथे माया बदली जो डॉक्टर आहे ना तो 2-3 तासाने येणार आहे. मग तुमच्याकडे लक्ष देणारा कोण नाही ना. हा आणि तो एकमेव आहे इथे. हा तुम्ही झोप जा, पण कशी अशी जाग झोप ठेव जा. म्हणजे त्याला काय, त्याला सवय, कोणी झोपलेला माणूस दिसला की तो डायरेक्ट पोस्टमॉर्टम करायला. तुम्ही थोडस तो आला की हातपाय हलव जा. तुझ्या बापाने ठेवली होती जाग झोप सर, तुम्ही दिल्यावर झोपून घ्या. आलोच मी. मी ना झोपणार रे.
मला हे नाही करायचं, मी नाही, मला ऑपरेशन नाही करायचं. ए डॉक्टर, डॉक्टर वाटणार आहे डॉक्टर, पण डॉक्टर नसणार आहे डॉक्टर. डॉक्टर, अरे बापरे, इथं एक बावडी पडलेली आहे. मला तर स्ट्रेचर आणावं लागन मग. स्ट्रेचर. वा मस्त परफॉर्म केलं. सई मी एवढे दिवस बेचैन झालतो का मला वाटले का थोडे तर वराडी ना तर नागपुरी कानावर पडू दे बा. लय दिवस झाले आणि पडली ना, मजा आली ना. मजा आहे, ह्या भाषेची खूप मजा आहे. आणि स्क्रिप्टमध्ये बरोबर लिहिलं होतं डॉक्टर असलेले डॉक्टर, कारण त्यांच्या मिशा, झुपकेदार मिशा काही औरच सांगून जात आहेत, पण आज त्यांनी डॉक्टरांचा रोल केला, कन्व्हिन्सिंग केला. मजा आली. पीपी मस्त ॲज युजल. आणि कुणाल या लहेजाची मला फार मजा येते आणि आता मी जास्त एन्जॉय करायला लागले जेव्हापासून थोडं बहुत मला पकडता आलंय. त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि मजा आली आम्हाला. निर्माता दिग्दर्शकांना एक प्रांजळ विनंती आहे, इतकी जर भाषेवर चांगली पकड असेल तर पुढच्या वेळेला या भाषेतली नर्स किंवा डॉक्टरीन बघायला आम्हाला आवडेल. चालन चालन चालन, आम्हाला पण लई चालन. थँक्यू सो मच त्रिकुट. थँक्यू. मंडळी, विनोदाचा हा सामना पुन्हा रंगणार आहे पण पुढील भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.